हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही जाणार आहोत गोव्याला. त्यासाठी आमची तयारी वगैरे पॅकिंग सर्व झालेली आहे. आणि बदलापूरवरून पनवेलला जाण्यासाठी आम्ही कार हायर केलेली आहे. आणि आता आम्ही बसणार आहे कारमध्ये. आणि बदलापूर ते पनवेल जाण्यासाठी कारने 1 तास लागतो. आणि आजचा जो आपला हा व्हिडिओ असणार आहे हा बदलापूर ते गोवा जर्नी असणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप न करता. या व्हिडिओबद्दल तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल किंवा गोव्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो काय, तर तुम्ही ती माहिती विचारू शकता या व्हिडिओच्या खाली कमेंट करून. आणि आता आम्ही कारमध्ये बसलेलो आहे आणि 1 तासाने आता आम्ही पनवेलला पोहोचणार. तर फ्रेंड्स, आता आपण पनवेलला पोहोचलेलो आहे. पूर्ण 1 तास आपल्याला लागलेला आहे. आणि आता आपण इथून जाणार आहोत गोव्याला. तर थोड्या वेळाने आपली ट्रेन येणार आहे गोव्याला जाण्यासाठी. आता आपण आलो आहे पनवेल स्टेशनला. तर फ्रेंड्स, ही बघा आपली ट्रेन आता आलेली आहे. आणि थोड्याच वेळात आता आपण ट्रेनमध्ये पण बसूया. या ट्रेनचं नाव मांडवी एक्सप्रेस आहे. आणि आम्ही बसलेलो आहे आता ट्रेनमध्ये. छान अशा गप्पा मारणं चालू आहे आमचं. अर्णव आता मस्तपैकी विंडो सीटमध्ये बसून एन्जॉय करत आहे. आणि मध्ये मध्ये ट्रेन जेव्हा थांबते तेव्हा यांचं बाहेर जाऊन मस्तपैकी शूटिंग वगैरे करणं चालू आहे. मस्त एन्जॉय करताय तिघं बापलेकं मिळून. आणि मी एकटी ट्रेनमध्ये बसून त्यांची व्हिडिओ काढते. आणि मी काही एकदाही खाली उतरली नाही. हे तिघं पण खाली उतरून मस्तपैकी आमची व्हिडिओ बनव यांचं चाललेलं. आणि मध्ये मध्ये मग माझं पण थोडीशी झोप काढायचं, थोड्या गप्पा मारायचा. असं हा ट्रेनचा टाईम आम्ही एन्जॉय करत आहे मस्तपैकी. आणि आता आपल्याला इथून गोव्याला पोचायला 10 तास लागणार आहेत. आणि मध्ये मध्ये बघा असे व्हिडिओ काढणं चालू आहे त्यांचे. ट्रेन थांबली की मस्तपैकी धावत यायचं, ट्रेनमध्ये बसायचं. आणि चला मग आता तुम्हाला डायरेक्ट आम्ही तिथे पोचल्यावर भेटतो. आणि हा जो मध्ये ट्रेनचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्ही पण एन्जॉय करा. जर नाही गेले तरी तुम्ही हा ट्रेनचा व्हिडिओ पाहून तिथे गेल्याचा आनंद घेऊन घ्या. चला मग नंतर तिथे भेटल्यावर मी तुमच्यासोबत बोलते. आणि मध्ये मी इथे म्युझिक वगैरे लावून देणार आहे. तर फ्रेंड्स, आपण आता पोहोचलेलो आहे थिविमला. आणि थिविमवरून आता आपण जाणार आहोत गोव्याला, जिथे आपण हॉटेल बुक केलेलं आहे. तिथे आता आपण कारने जाणार आहोत. आता आपण आलेलो आहे मॅग्नम हॉटेलमध्ये. आणि ही आहे आमची रूमचा टूर मी देते तुम्हाला. आणि मस्त छान अशी रूम आहे आणि हॉटेल पण खूप छान आहे. आणि आता आम्ही इथे मस्तपैकी फ्रेश वगैरे होणार.
आणि मग थोड्या वेळाने आराम केल्यावरती नंतर रात्री जेवायला जाणार आहोत. ही बघा अशी रूम आहे. ही इथे कबड वगैरे पण दिलेलं आहे कपडे ठेवण्यासाठी. छान अशी विंडो पण आहे. चला तर मग आता आम्ही फ्रेश होतो, मग थोड्या वेळाने जेवण करायला जाऊ. आम्ही आलेलो आहे आता हॉटेलमध्ये. मस्तपैकी जेवण वगैरे करू आता. आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे ते हॉटेल पण मी तुम्हाला पूर्ण दाखवते. मस्त छान असं हॉटेल आहे. इथे मस्त वगैरे म्युझिक वगैरे लावलेलं असतं आणि सिंगर पण असतात तिथं गाणे म्हणण्यासाठी. तुम्हाला जे गाणं म्हणायचं असेल किंवा सांगायचं असेल त्यांना ते पण ते म्हणतात. आणि असं छान हे हॉटेल आहे. आता मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि मग उद्या सकाळी आम्ही गोवा फिरणार आहोत. तर उद्या मग तुमच्यासोबत आम्ही जे काही बघू ते पूर्ण शेअर करू. हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता आमचं जेवण आलेलं आहे आणि जेवण वगैरे करून घेतो. आणि असेच आपले नवीन व्हिडिओ जे येत राहतील ते पण तुम्ही बघा. पार्ट 1 पार्ट 2मध्ये असे येतील. आणि आता जेवण करून आम्ही बाहेर आलेलो आहे. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.